नमस्कार. आज आपण मुगाचं बिरडं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट, झणझणीत, चमचमीत असं हे मुगाचं बिरडं तयार होतं. हे बिरडं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. या मुगाच्या बिरड्याबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे बिरडं तयार होतं. इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. तर इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता खोबरं आणि जिऱ्याचं वाटण छान तयार करून झालेलं आहे. मोड आलेल्या मुगांमध्ये साधारण कोमट पाण्याचा वापर करून सालं काढून घेतलेली आहेत. जेवढी जमते तेवढी आपण इथे सालं काढून घेतलेली आहेत. काही मुगांना थोडीशी सालं आहेत. अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. इथे आपण आता सोलून घेतलेले मूग आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 2 बारीक चिरून घेतलेले कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो. तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे. 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करायचा आहे. जिरे अशा पद्धतीने हाताने चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच इथे आता हिंग आणि जिरे आपण कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. कांद्यामध्ये इथे आता जिरा आणि हिंग परतवून झालेला आहे. 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. 4 ते 5 मोठ्या अशा लसूण पाकळ्या आपण ठेचून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण आता लसूण छान परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. लसूण छान परतवून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे. पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण आता पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. 2 चमचे घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथे आता पावडर मसाले आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. इथे आता पावडर मसाले परतवून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे जिरे आणि ओलं खोबरं ते वाटण आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. खोबरं आणि जिरेचं वाटण छान कांद्यावर परतवून झालेलं आहे. इथे आपण आता सोलून घेतलेलं जे बिरडं आहे मुगाचं ते आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. ते आवडत असल्यास तुम्ही बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी 1 बटाट्याचा छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. बिरडं आणि बटाटा आपण आता मसाल्यावर परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण इथे आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर अशा पद्धतीने आपण बिरडं आणि बटाटा आहे तो परतवून घ्यायचा आहे. म्हणजे जो बिरड्याला थोडासा उग्रपणा असतो तो कमी होतो. 1 मिनिटभर आपण इथे आता बिरडं आणि बटाटा छान मसाल्यावर परतवून झालेला आहे. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. झाकण ठेवून बिरडं छान वाफवून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून बिरड्याला छान एक वाफ येऊ द्यायची आहे. म्हणजे जो बिरड्याला एक उग्रपणा येतो तो नाहीसा होतो. 1 मिनिट झालेला आहे. बिरड्याला छान एक वाफ आलेली आहे. इथे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे त्या बिरडं आणि बटाटा शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करायचा आहे. पाण्याचा वापर केल्यानंतर बिरडं आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. बिरडं ढवळून झालेलं आहे. झाकण ठेवून आता इथे आपण बिरडं छान शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनटामध्ये छान बिरडं आणि बटाटा छान मऊसर असं शिजलेलं आहे. झाकण काढून इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. 10 ते 12 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा मी झाकण काढून भाजी ढवळून घेतलेली. इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे आणि बिरडंसुद्धा छान मऊसर असं शिजलेलं आहे. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी ढवळून झालेली आहे. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता 1 मिनिटभर भाजी छान उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. हे बिरडं आपल्याला चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाता येईल इतपत आपल्याला थोडं रस्सा भाजी बनवायची आहे. तर तुम्हाला जर हे बिरडं सुकं बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी आटवून घेऊ शकता. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.
पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.